प्रशासन विकलं गेलेलं आहे. पैशाच्या जोरावर खोटे नाटे आदेश काढून ते शेतकऱ्याची दिशाभूल करीत आहेत. जिथे रस्ता नसताना तिथं रस्ता काढण्याचे प्रयत्न करतात. जिथं 100 शेतकऱ्याचा पुढला रस्ता बंद त्या 2-3 माणसाने केल्यानंतर राघू राशवे, अनंत लक्ष्मण सत्वधर, बाळासाहेब राशवे या 3 माणसानं 70 माणसाचा रस्ता बंद केला असून ते प्रशासनाला आणि शेतकऱ्याला छेडायचे प्रयत्न करीत आहेत. अशी माझी शासनाला प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. आधी तर शेतकरी नसतानाच त्यांना रस्ता काढून दिला म्हणतात. मग शेतकऱ्यांची परवानगी लागत नाही का रस्त्याला? समोरच्या शेतकरी बोलून घेतावी ते रस्ता काढण्यासाठी येते, सहमती हे करण्यासाठी येते आणि प्रशासन लगेच पाय लावून पळून जात या. म्हणजे बिनबुडाचे आरोप करून प्रशासन शेतकरी दिशाभूल करीत आहे आणि आर्थिक शेतकऱ्याला 50 शेतकऱ्याला पुढे त्यांचा छळ करीत आहे. फक्त 2 माणसामुळे आणि 1 माणूस रस्ता अडविण्यासाठी. पुन्हा एडीएम मॅडम सरचा निकाल असताना हे पुढे दुसऱ्या नवीन माणसाला अपील करण्याचे प्रयत्न हे पक्षकार आमच्या समोर करीत आहे. किती जणांच्या शेतातून तो जुना नंबर बांध जातोय आणि किती जणांनी अडवलेला आहे तो? ते 25 ते 30 लोकांच्या शेतातून जात आहे. बाकीच्या पूर्ण लोकांची सहमती आहे. आज आमच्या रेकॉर्डला ते 7-8 लोकांनी सहमती पत्र लिहून दिले किंवा आमच्या शेतातून जाऊ द्या. सहमती पत्र अडवणारे कोण आहेत असे काय नाव घेता येईल? अडवणारे अनंत लक्ष्मण सत्वधर, बाळासाहेब नागराव राशवे आणि राघू निवृत्ती राशवे. नागू निवृत्ती राशवे पार्टी करतो, रस्ता मागतो आणि पक्ष करायला पुन्हा नंतर अडवण्याचं हे करतो. या ठिकाणी असं पाहण्यात आलं की अपंग व्यक्तीच्या नावावर जमीन नसताना सुद्धा त्यांना पार्टी करण्यात आले, त्यांना नोटिसा गेलेल्या आहेत आणि त्यांच्या नावावर जमीन देखील नाही. मग महसूल प्रशासनाला हे कळत नाही का? आज 70 वर्षाच्या माणसाला त्यानं पार्टी केले. पार्टी करण्याचा त्या माणसाच्या अपंग असताना त्या माणसाला पार्टी केले. 2 वर्ष झालं माणूस ते प्रशासनाची झून देत आहे. त्याला परिस्थिती त्याची जाता येत नसताना ते माणूस 2 वर्ष झालं प्रशासनाची झून देत आहे. 2 वर्ष मागणी काय असणार? प्रशासनाकडे मागणी काय असणार? प्रशासनाने आमचा जे जुना रस्ता आहे ती जुन्या रस्त्याचा पंचनामा करून पूर्ण शेतकऱ्यासाठी आज 40 शेतकऱ्यासाठी ते रस्ता खुला करून द्यावा.